प्रेग्नन्सीमध्ये किती स्कॅन करावे आणि कोणकोणत्या वीकमध्ये? नमस्ते, मी डॉक्टर रिंकू पवन बावस्कर तुमचं डॉक्टर रिंकू सेज या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते। जर तुम्ही पण मॉम टू बी आहात तर हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा। ज्या वेळेस अर्ली प्रेग्नन्सी डिटेक्ट होते त्यावेळेस आपण सर्वात प्रथम इंट्रावजाइनल स्कॅन करतो, जे की 6 to 9 वीक्स मध्ये असतं, ज्यामध्ये आपण जेस्टेशनल सॅग बरोबर जागेवर ग्रो होते की नाही ते बघतो आणि ऑल्सो बेबीची हार्टबीट आहे की नाही तेही बघतो। सेकंड इम्पॉर्टंट स्कॅन म्हणजे एनटी स्कॅन असतो, जे आपण 11 वीक टू 15 वीक मध्ये कधीही करू शकतो आणि ज्यामध्ये स्पेसिफिकली डिटेक्ट केलं जातं की बेबीला स्पाइन प्रॉपरली ग्रो होते की नाही आणि बेबीचं नेझल बोन पण आपण डिटेक्ट करू शकतो। थर्ड व्हेरी इम्पॉर्टंट स्कॅन म्हणजे एनोमली स्कॅन, ज्याला आपण टिफा स्कॅन असंही म्हणलं जातं, जे आपण 18 वीक्स टू 22 वीक्सच्या मध्ये करतो आणि ह्यामध्ये बेबीची प्रॉपर डेव्हलपमेंट होते की नाही, बेबीचे ऑर्गन्स प्रॉपरली डेव्हलप झाले आहे की नाही हे आपल्याला बघायला भेटतं। आणि फोर्थ स्कॅन म्हणजे ग्रोथ स्कॅन, जे 24 वीक पासून 36 वीक मध्ये आपण कधीही करू शकतो, ज्यामध्ये प्रॉपरली तुमचा बेबी डेव्हलप झालेला असतो डिलिव्हर होण्यासाठी। तर आता तुमचा कोणता वीक चालू आहे हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि जर तुम्हाला कसलेही प्रॉब्लेम असेल किंवा कसल्याही गोष्टीचं कन्सल्टेशन हवं असेल तर तुम्ही नक्की मला डीएम करू शकता। मी ह्या टॉपिकवर प्रॉपर एक व्हिडिओ बनवणार आहे, जो की मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे, तर प्लीज मला तिथेही सबस्क्राईब करा आणि माझ्या दोन्ही इंस्टाग्राम चॅनलला प्लीज फॉलो करा। टिल देन बाय, सी यू सून।